देव निवडी आपण कोणी व्हारे अधिकारी त्यासी हरी देईल अंगी वैराग्याचे बळ साही खळजणावे कोणी व्हारे अधिकारी त्यासी हरी देईल उरेल ना उरी तुका करी बुभाट कोणी व्हाल अधिकारी त्यासी हरी देईल विठाला 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 कीर्तनाची गोडी देव निवडी आपण कोणी व्हारे अधिकारी त्यासी हरी देईल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्य मूर्ती विश्वसंत तुकोबरा यांचा हा चार चरणाचा अभंग सेवेकरता उच्चारलेला आहे। या अभंगामध्ये विश्वसंत तुकोबराय यावत विश्वामध्ये नरदेहाला आलेल्या जीवांना मोक्ष प्राप्ती करता भगवत प्राप्ती करता उद्धारा करता चिरंतन सुखाच्या प्राप्ती करता याही पेक्षा आपली जीव दशा घालवण्याकरता महाराज सांगतात जे देवाला आवडतं जी आवड भगवंतांनी व्यक्त केलेली आहे जे देवाला आवडतं ते तुम्ही देवाला जे देवाला आवडतं ते तुम्ही देवाला द्या पण जे देवाला आवडतं ते देवाला देत असताना महाराज म्हटले पण तुम्ही त्याचे अधिकारी बना कोणी व्हारे मग त्यासी हरी देईल अधिकारी बना म्हणजे नेमकं काय करा तर परमार्थामध्ये उद्धारा करता मुक्त होण्याकरता भगवत प्राप्ती करता जी जी आपण परमार्थामध्ये प्रत्येक जण साधना करतो ती साधना करत असताना जे काही प्रतिबंध आहेत ते 6 दोष सांगितलेले आहेत काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार महाराज म्हणतात हे 6 जोपर्यंत आत आहेत तोपर्यंत तुम्ही परमार्थाचे अधिकारी बनत नाही मग हे 6 पहिले घालवा त्याच्याशिवाय तुम्ही परमार्थाचे अधिकारी बनत नाही मग घालवायचे कशाने महाराज म्हटले त्याकरता एकच साधने वैराग्य बळ दुसऱ्या कोणत्याच बळाने ते जात नाही पदव्या लावून जात नाही अंगी वैराग्याचे बळ साही खळ झिणावे वैराग्य बळ अंगी धारण करा 6 दोष घालवा अधिकार संपन्न व्हा जे देवाला आवडते ते देवाला द्या महाराज म्हटले आपली जीवदशा घालवण्याकरता कुठल्याच प्रकारचा प्रतिबंध मग राहत नाही उरेल ना उरी असा अभंगाचा सरळ अर्थ एवढाला विठाला पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन सारे चरण संतापिया तुमच्या कृपा दानी कथे अधिकारू तुमच्या कृपा दानी कथे दुसरे चरण संताजिया 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 त्यांच्या कृपादाने कथे साधिकार त्यांच्या कृपादाने कथे साधिकार बाबाजी सद्गुरु दास तुकाजी यांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तीचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे
ते नमस्कारुणी आता मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्तासी आपोलिया विढाला विढाला भगवान की जय शिवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार तुम्ही असा आजची ही कीर्तन सेवा काय निमित्ताने आहे आपणा सर्वांना ज्ञात आहे तरी सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की ज्यांचं आपण प्रथम पुण्यस्मरण प्रथम श्राद्ध करतोय ते वैकुंठवासी हरिभक्तीपरायण राजाराम बाबाजी सोनवणे त्यांना जाऊन आपल्यातून 1 वर्ष पूर्ण झालं म्हणून प्रथम पुण्यस्मरणाच्या प्रथम श्राद्धाच्या निमित्ताने आपण उपस्थित असलेली सर्व आप्तेष्ट नातेवाईक ग्रामस्थ भजनी मंडळी आणि पंचकृषीतून वारकरी संप्रदायावर नितांत श्रद्धा असलेली आपण सर्व जाणती सुज्ञ मंडळी त्यामध्ये अनेक कीर्तनकार प्रवचनकार गुणीजन ते मिलिंद महाराज आहेत दीनानाथ महाराज योगेश महाराज राकेश महाराज मयूर महाराज हेमंत महाराज विश्वनाथ नाना ज्ञानेश्वरीचे गाडे अभ्यासक उपासक आमच्या बरोबर आलेले शिवाजी महाराज शिंदे महाराज आदी करून आपली सर्व परिसरातली भजनी मंडळी अशोक महाराज आता बरीच परिचित मंडळी आहेत माझ्या पण मला नावं काही सर्वांची ज्ञात नाही आणि ही सर्व मंडळी आपण या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने श्राद्धाच्या निमित्ताने आपण उपस्थित आहोत ज्यांचं पुण्यस्मरण करतोय त्यांच्या पश्चात पाठीमागं त्यांची 2 सुपुत्र आहेत दिलीपराव राजाराम सोनवणे आणि हरिभक्तीपरायण नंदलाल महाराज आणि नंदलाल महाराज या परिसरामध्ये वारकरी संप्रदायाचं जे कार्य करतात आणि त्याची ही पावती ही सर्व जर मंडळी एवढी उपस्थित आहेत ते ही सगळी कीर्तनकार आहेत तसे लवकर हाताला लागत नाही पण त्या संबंधामुळे येणं भाग आहे नाही का नंदलाल महाराज आमच्या भागातही अनेक वर्षापासून आषाढी वारीच्या निमित्ताने बऱ्याच वर्ष त्यांची सेवा आहे त्या सेवेचा संबंध म्हणून मला इथपर्यंत येणं भाग पडलं हा कार्यक्रम आपण सर्वच मंडळी ज्यांच्या सानिध्यामध्ये आपण सेवा केली संप्रदायामध्ये साधना केली ते पूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय कृष्णाजी माऊली यांच्याच कृपाशीर्वादाने या कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि परमार्थ प्रेमी यशोदा अक्का यांच्या मार्गदर्शनाने हा संपन्न होत असलेला 1 दिवसीय कार्यक्रम बाबांना जाऊन आपल्यातून 1 वर्ष झालं वारकरी परंपरेचं ही घराणं त्यांच्याकरता आपण काही श्रद्धांजली वाहताना काही माणसं विशेषण लावून बोलतात पण ज्यांच्या घराण्यामध्ये परमार्थाचा वारसा आहे परंपरा आहे त्यांना निश्चित मोक्ष प्राप्त होतो याच्या शंका घ्यायचं काही कारण नाही आणि त्या घराण्यामध्ये एखादा जरी नामधारक असेल एखादा जरी निष्ठावंत नामधारक असेल वारकरी असेल वैष्णव असेल तर त्याच्या साधनेने 21 कुळांचा उद्धार होतो हा सिद्धांत याच्या उलट नास्तिक जर एखादा घराण्यामध्ये जन्माला आला तर त्याच्यामुळे 21 कुळ जातात कुठं काय म्हणतात तिकडे नरकातच म्हणतात ना
नास्तिक जन्माला आला तर 21 कुळ नरकात घालतो. अनेक निष्ठावंत वारकरी नामधारक जन्माला आला तर 21 कुळांचा उद्धार करतो. अर्थात त्यांच्याच घराण्यामध्ये एक संप्रदायाची उपासना करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे नंदलाल महाराज आहे. म्हणून त्यांनीच आपल्या पितृऋणातून उतराई होण्याकरता आजच्या मितीला हे कर्म करतात. आणि ते केलं पाहिजे का? पितृऋणातून मातृऋणातून उतराई होण्याकरता हे मागील मंडळींनी कर्म करायचंय का? आणि का करावं ते कर्म? कोणतं कर्म करावं? मग आजच्या मितीला जे जे कर्म केल्या जातं, पूजापाठ असेल तो विधी आहे ब्राह्मण देवतेकडून केलेला, ज्ञानदान असेल, अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान, जे जे पुण्यकर्म आपण करतो आजच्या मितीला, हे सगळं केलेलं कार्य, सगळं केलेलं कर्म कोणाच्या निमित्ताने? म्हणा ना काहीतरी. पितरांच्या प्रित्यर्थ केलेलं करायचंय कर्म मागील मंडळीने, पण केलेल्या कर्माचं पुण्य पितरांना प्राप्त होत असता हा अनादि सिद्धांत आहे. म्हणून करण्याची परंपरा अर्थात पद्धती आहे. जावं लागतं हा मृत्यू लोकातला नेमे दंडके, तो कोणी असो. बाबांना जाऊन 1 वर्ष झालंय म्हणजे आपणही 1 दिवस त्याच रस्त्याने जाणार आहेत. इथं नाही उरू आले अवतार इरते पामर जीव. किती सृष्टी उत्पत्तीमध्ये जे निर्माण होतं त्याचा नाश होतो, आणि ज्याचा नाश होतो ते पुन्हा निर्माण होतं. मी म्हणत नाही, ज्ञानोबराय म्हणतात, उपजे ते नासे नासिले ते पुनरपी दिसे, हे झटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. उपस्थ त्याचा नाश होतो, ज्याचा नाश होतो ते पुन्हा निर्माण होतं. हे विश्वातलं चाललेलं चक्र आहे. जन्माला आला म्हणजे मृत्यू आटळे, खाटीवर आला म्हणजे ताटीवर जावं लागतं. आतापर्यंत जे जे या भूमीत आले ते कोणी थांबले नाही. 9 भी मर गए, 10 भी मर गए, रोज आपण प्रमाण म्हणतो. पीर मरे पैगंबर मरे, मर गई जिंदा जपी तपी, हा आजा मेला बाप मसना वगैरे वगैरे सगळे प्रमाण आपण म्हणतो रोज. हे सगळे गेले म्हणजे आतापर्यंत जे जे या भूमीत आले ते कोणी थांबलेले नाही. याचा अर्थ जावंच लागतं. मग आतापर्यंत आलेले कोणी थांबलेलं आहे याचा अर्थ आपल्यालाही थांबता येणार. ते जसे गेले तसे आपणही एक दिवस जाणार आहे. जायचंय प्रत्येकाला, पण प्रत्येकाचा एक भ्रम आहे, प्रत्येकाचा एक समज आहे. जायचं हे ज्ञात आहे, पण प्रत्येकाला असं वाटतं आपल्याला जायला अजून दिल्ली तो बहुत दूर आहे असा एक समज आहे. पण वार तर 7 आहेत ना, 8वा तर काही वार नाही. 7 वारापैकीच आपणही एका कोण्यातरी वारी निश्चित जाणार आहेत. पण महाराज म्हटले कधी जाणार आहे आपण? स्मरण ते त्याचे त्याचे नाही, स्मरण ते त्याचे त्याचे नाही, स्मरण ते त्याचे, त्याचे नाही, स्मरण ते त्याचे. तरी देखे गुंतले प्रपंच, जन तरी देशे गुंतले प्रपंच, जन तरी देखे गुंतले प्रपंच, जन तरी देशे गुंतले प्रपंच. स्मरण ते त्याचे त्याचे नाही, स्मरण ते त्याचे. त्याची नाही स्मरण ते त्याचे, त्याची नाही स्मरण ते त्याचे. स्मरण ते त्याचे त्यासी. कशाचं स्मरण नाही? आपण आलोय कुठून याचंही ज्याला स्मरण नाही, या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर आपल्याला काय करायचं याचंही ज्याला स्मरण नाही, आपल्याला जायचंय कुठे याचंही ज्याला स्मरण नाही, त्या शुद्ध ब्रह्मचैतन्याचा आणि आपला काही अनन्य संबंध आहे याचंही ज्याला स्मरण राहिलं नाही, अशाच जीवाला मायबाप संताला शास्त्राला उपदेश करण्याची वेळ पडली. एवढाला हला विठाला 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 विठाला. आणि त्याच जीवाला मायबाप संतांनी शास्त्राने उपदेश केलेला आहे. म्हणून सेवेकरता जो उच्चारलेला अभंग आहे, या अभंगामध्ये नरदेहाला आलेल्या जीवाला मुक्त होण्याकरता, भगवत प्राप्ती करता, चिरंतन सुखाच्या प्राप्ती करता, याही पेक्षा आपली जीवदशा घालवण्याकरता महाराज सांगतात जे देवाला आवडतं ते तुम्ही देवाला द्या.
तसं जीव म्हटलं की प्रत्येकजण कुठली ना कुठली तरी परमार्थातली साधना प्रत्येकजण करतोच, करत नाही असं फरक एवढाच आहे, कोण कोणत्या देवाची भक्ती करतो, कोण कोणत्या देवाची भक्ती करतो. एखादा अंधश्रद्धेने भक्ती करतो, एखादा डोळ श्रद्धेने भक्ती करतो, पण तो भक्ती करत नाही अथवा त्याची कोण्या देवावर श्रद्धा नाही असा जगात माणूस सापडत. फरक एवढाच आहे, कोण कोणत्या देवाची उपासना करतो तर कोण कोणत्या देवाची. एखादा अंधश्रद्धेने तर एखादा डोळ श्रद्धेने भक्ती करतो, पण भक्ती करत नाही अथवा त्याची देवावर श्रद्धा नाही असा जगात माणूस सापडत नाही. बघा काही काही नास्तिक माणसं असतात ना, पण कधी कधी माणसात ते बोलतात मी देव मानत शास्त्र संत ग्रंथ काही मानत असं म्हणतो कधी. हा पण रस्त्याने एकटाच जर चालला ना, हा रस्त्याने एकटाच चालला आणि डोंगराच्या कडाला सिंदूर लावलेला दगड जरी दिसला तरी करतो, म्हणजे त्याची तिथे का होईना पण ज्ञानोबराय उगच नाही म्हटले मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. याचा अर्थ प्रत्येकाची कुठे ना कुठेतरी श्रद्धा आहे, फक्त एवढीच अंधश्रद्धेने असत किंवा डोळ श्रद्धेने. जगाचा विचार सोडून द्या. चला आपण मंडपात आहे तेवढ्याचा विचार करू. आपण सगळे परमार्थातलं आपण प्रत्येकजण कुठलं ना कुठलं तरी कर्म करतो. आता चालू आहे काल आपण कुठून वारी करतो, ज्ञानेश्वरी गाथा वाचतो, पूजापाठ करतो, नित्यनेम करतो, नामस्मरण करतो, दान धर्म करतो, अन्नदान करतो, भजन करतो, श्रवण करतो. म्हणजे परमार्थातलं आपण प्रत्येकजण कुठलं ना कुठलं तरी कर्म करतो. कशा करता करतो आपण? सुखा करता. बरं काही का होईना पण बोलतो हो. चला सुखा करता परमार्थातलं कर्म करतो, मग सुखाच्या प्राप्ती करता परमार्थातलं साधन करतो. मग सुख म्हणजे नेमकं काय? कारण भौतिक विश्वामध्ये सुखाची केलेली जीवानी कल्पना वेगळी, संत शास्त्र सांगते ते शाश्वत सुख थोडंसं वेगळं आहे. जीवानी सुखाची काय कल्पना केली भौतिक विश्वामध्ये? प्रत्येकाने सत्ता, संपत्ती, संतती, उपभोगाची उपकरणं सगळी प्राप्त झाली म्हणजे आपण होणार कसे, अशीच कल्पना आहे. सुखी नेमकी जीवाची कल्पना काय? सत्ता, संपत्ती, संतती आणि उपभोगाची उपकरणं सगळी प्राप्त झाली म्हणजे आपण होणार कसे, सुखी. ही जीवाची कल्पना आहे. पण हे सगळं ज्याच्याकडे आहे त्याला स्वतंत्र जाऊन एकांतात भेटा आणि विचारा एवढं सगळं तुमच्याकडे म्हणजे तुम्ही निश्चित आहात कसे, सुखी. तर उत्तर एकच आहे, सुख. बघा सत्तेने जर सुख प्राप्त होतं असं कोणाची शंका असेल तर ग्रामपंचायतच्या सदस्यापासून मोदीपर्यंत तुम्ही कोणालाही भेटा, मधल्या पदावाल्यांना सगळ्यांना, आणि विचारा तुमच्याकडे अमकं पद आहे म्हणजे तुम्ही निश्चित सुखी आहेत. तर उत्तर एकच भेटेल, सुख म्हणजे सत्तेने सुख. जे वर्षाला कोट्यावधी रुपये सरकारला भरतात, काय टॅक्स म्हणजे बॅलन्स किती बघा, त्यांना जाऊन भेटा, तुम्ही एवढा टॅक्स भरता, एवढी प्रॉपर्टी म्हणजे तुम्ही सुखी आहेत. त्यांचंही उत्तर आहे सुख. आता ज्याला झालंच नाही ते दुःखातच आहे ना, दगड आपटीत आहे, झाडं पुंजित आहे, दारं पुंजित आहे, बारा लफडे करते. पण ज्याला डझनभर झालेत मग त्याला भेटा की तुम्हाला एवढे 10-12 झाले म्हणजे तुम्ही निश्चित आहेत कसे, त्याचंही उत्तर आहे सुख नाही. आणि उपभोगाची उपकरणं सगळी ज्याच्याकडे उपलब्ध आहेत, सगळं भोग संपन्न जीवन आहे, त्यांनाही विचारलं तुमच्याकडे सगळे प्रकारचे भोग आहेत, तुम्ही सुखी आहात? त्यांनी सांगितलं महाराज सुखी कोणी सांगितलं तुम्हाला? अहो हे सगळं आहे पण खाता येत, शरीर सुदृढ नाही, जेवायच्या अगोदर एक आहे, जेवल्यानंतर एक आहे, झोपायची एक आहे, उठवायची एक आहे. हा म्हणजे त्याला तरी समाधान आहे का? याचा अर्थ हे नसावं माझं मत नाही. सत्ता, संपत्ती, संतती, उपभोगाची उपकरणं हे जीवन जगण्याकरता तुम्हाला त्याची आवश्यकता असेल, माझं दुमत नाही. माझा मुद्दा इतकाच आहे, त्याचा सुखाचा संबंध नाही. का सुख नावाची वस्तूच या त्रिभुवनात एक आहे, ती परमात्मा वस्तू आहे. सुखरूप ऐसे माझ्या पांडुरंगा, सुख नावाची वस्तूच या त्रिभुवनात एक आहे, ती परमात्मा वस्तू आहे. आणि जीवाची धाव सुखाकडे आहे, याचा अर्थ जीवाची धाव देवाकडे. सुख आणि लागी करसे तळमळ, तरी तो पंढरीचे जाय एक वेळ, तरी तो पंढरीचे जाय एक वेळ. सुख लागी करसी तळमळ,
पंढरीचे जाय एक वेळ एक सुख नावाची वस्तूच एक परमात्मा. म्हणून सुखा लागी करीसी तरी तू पंढरीशी जाय, मग तू अवघाचे सुख रूप जन्मोजन्मीचे. हा म्हणजे जीवाची धाव सुखाकडे आहे. याचा अर्थ जीवाची धाव कोणाकडे? सुख आणि परमात्मा नाव दोन आहेत, वस्तू एकच आहे. सुख म्हणजेच परमात्मा आणि परमात्मा म्हणजेच सुख. म्हणजे जीवाची धाव सुखाकडे. याचा अर्थ जीवाची धाव कोणाकडे? आलं लक्षात? नदीची सहज धावे कोणाकड? का तिला जामणावं लागतं? आता या पाऊस काळामध्ये छोट्या मोठ्या नद्या नाले ओढे सगळे भरून वाहतात आणि सगळे जाऊन मिळतात कोणाला? मग प्रत्येक नदीचा उगम डोंगराकडून होतो आणि सागराला जाऊन. का जगाच्या भूगोलात अशी एखादी नदी की तिचा समुद्राकडून उगम झाला आणि वाहत 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 डोंगराकडे आली? जगाच्या भूगोलात अशी नदी नाही की समुद्राकडून उगम झाला आणि इकडे वाहत आली. प्रत्येक नदीचा उगम डोंगराकडून होतो आणि सागराला जाऊन मिळते, बरोबर? मग डोंगराकडून उगम होतो याचा अर्थ डोंगराव पाण्याचे तलावेत काय? नाही. पण उगम तिथून झाला, मग डोंगराव पाण्याचे तलाव नाही. मग का तिथून? त्याचं कारण आहे पाणी मूळ समुद्राचंच आहे. पाणी मूळ कुठलं आहे? हा उष्ण हवा वाफ याद्वारे बाष्पीभवन होतं, आकाशात जाऊन ढग बनतात. तेच ढगाच्या रूपाने पाणी डोंगरावर पडतं. डोंगरावर सखल भाग नसल्यामुळे काही विशिष्ट भागातलं पाणी एकत्र होतं, त्याचा एक ओढा तयार होतो. असे 10-5 ओढे एकत्र आल्यानंतर त्याची तयार होते. काय? निघाली पुढे वाहत. पुढे गेल्यानंतर तिला दुसरी एखादी मिळते, म्हणजे झाला दोन्हीचा. आणखी पुढे वाहत गेली, पुन्हा एखादी मिळाली, झाला संगम. आणखी पुढे वाहत गेली, पुन्हा एखादी मिळाली, झाला संगम. जाऊन मिळाली कोणाला? सागराला. निघालं पाणी कुठून? गेलं कुठं? का गेलं ते तिथं? ते त्याच जातीचे. माझं मत नाही, महाराजांचं मत आहे. शरला सागर गंगा ओघी मिळे, आपणची खेळे आपणाची खेळे आपणाशी, आपणाची खेळे आपणाशी. शरला सागर आपणारी आपणाची खेळे आपणाशी. शरला सागर गंगा ओघी मिळे. का गंगा ओघी मिळे? महाराज म्हणतात आपणची खेळे आपणास. का? उष्ण हवा वाफ याद्वारे ढगाच्या रूपाने जरी पाणी डोंगरावर गेलं, पण पुन्हा पाणी कुठं गेलं? समुद्रालाच. का? ते त्या जातीचं आहे. म्हणून त्याप्रमाणे जीव हा सुखाकडे अर्थात देवाकडेच का प्रवाहित होतो? तर जीव सुद्धा सुखाच्या जातीचा आहे. म्हणून हेही माझं मत नाही. भगवान गीतेच्या 15व्या अध्यायात सांगतात, अर्जुना, यावत विश्वातील प्रत्येक जीव हा माझ्याकडेच का प्रवाहित होतो? तर तो माझा अंश आहे. ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातन. हा अर्जुना अनादि सिद्धांत आहे. जीव माझा अंश आहे, पण तो अर्जुन आहे. भगवान सांगतात या विश्वातला प्रत्येक जीव माझा कोण आहे? पण सांगतात कोणाला? अर्जुनाला. पण अर्जुन आपल्यासारखा भोवताली बघत जांभळ्या देत ऐकणारा श्रोता नाही. अर्जुनाने तिथं लगेच भगवंताला प्रश्न केला, त्याला पूर्व पक्ष म्हणतात. प्रत्यक्ष प्रमाणववी नाही, पण जिथे संशय ते त्याला पूर्व पक्ष म्हणतात. अर्जुनाचा प्रश्न आहे, भगवान या प्रत्येक विश्वातला जीव जर भगवान तुमचा अंश आहे, तर भगवान जीवात आणि तुमच्यात हे 5 प्रकारचे भेद का? अर्जुन म्हणतोय भगवान जीव जर तुमचा अंश आहे तर भगवान आपण स्वतंत्र आहात. मग जीव जर तुमचा अंश आहे तर जीव स्वतंत्र नाही, जीव हा परतंत्र आहे. आपण सर्वज्ञ आहात, जीव हा अल्पज्ञ आहे. भगवान तुम्ही सुखरूप आहात, जीव रात्रंदिवस भोगतोय दुःख. भगवान तुमच्या ठिकाणी जन्म मरणाचं दुःख संभवत नाही. जीवाच्या मागे जन्म मरणाचं दुःख आहे. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे मनवोनी जीव. यही पेक्षा भगवान तुमच्या ठिकाणी कर्माचा बंध नाहीये. जीवाच्या मागे कर्माचा बंध आहे. कर्मानुगु गच्छती जीव एकहा. भगवान जीव जर तुमचा अंश आहे तर जीवात आणि तुमच्यात हे 5 प्रकारचे भेद का? असा प्रश्न आहे. कोणाचा?
अर्जुनाचा त्याचं गोड उत्तर भगवंताने दिलंय. दुसरी तिसरीकडे नाही, त्या श्लोकाच्या उत्तरार्धात त्याचं उत्तर आहे. अर्जुना ऐक, जीव माझाच अंश आहे, पण त्यांनी संबंध जोडलाय रे अर्जुना. मनषष्टानी इंद्रियाने प्रकृती स्थानी कर्षती. हिरवी पाहता जीव माझाच अंश आहे, पण संबंध जोडला ना कोणाशी? मनषष्टानी इंद्रियाने प्रकृती स्थानी. हा, मग हे भेद याच्यामुळे, दुःख याच्यामुळे. कोणामुळं? ह्या डबड्यामुळं दुःख आहे, शरीरामुळं दुःख आहे, शरीरामुळं भेद आहे. दुःख आहे की नाही याच्यामुळं? अंतवंत इमे देहा किंवा शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची फार, शरीर दुर्गंधीचे फार. नाही अपवित्र शरीरा. हा, पण या प्रमाणावरून श्लोकावरून पुन्हा ही शंका निर्माण होऊ शकते. अंतवंत मे देहा किंवा शरीर दुःखाचे कोठार, रोगाचे भांडार, दुर्गंधीची नाही अपवित्र शरीरा ऐसे, या प्रमाणावरून श्लोकावरून शंका निर्माण होऊ शकते. पण कोणाला? ज्याची कायम ज्ञानेश्वरी गाथा भागवत चिंतनाते, त्याला शंका येऊ, हा त्याला शंका येऊ शकते. कीर्तना सारखं चाटाचुटा, हा आई बापाचे गाणे, मायेचा सागर, बापाचा डोंगूर, हा मित्र, गारवा, वनवा, असं भंगार भुंगार ऐकायचा ज्याला नादे, त्याला शंका यायचं काही कारण नाही. त्याला शंका आली तर एकच येऊ शकते, जे विठ्ठल. हा, विठाला 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 विठाला. पण जे वारकरी आहेत, उपासक आहेत, या ग्रंथाची उपासना करणारे, ज्ञानेश्वरी गाथा भागवत, त्यांना शंका येऊ शकते, महाराज जर देहामुळे दुःख होतं असं म्हणावं, शरीर जर दुःखाचं कारण म्हणावं, तर ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथ महाराज एका बाजूला याच शरीराचं, याच देहाचं श्रेष्ठत्व वर्णन करतात. मग याची काय वाट? कारण ज्ञानोबराय तर म्हणतात, बाबा 84 लक्ष योनीमध्ये हीच एक योनी. कोणती? मनुष्य योनी. हेच एक शरीर आहे, हाच एक देह आहे, की याच देहाने जन्म मरणाची राहटी संपवता येते. हे फक्त 84 लक्ष योनीमध्ये याच देहात सामर्थ्य आहे ना. पैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना धोरे चिरा पडे. मग देहामुळे जर दुःख होतं म्हणावं तर याविषयी काय वाद? चला पुढे नाथ महाराज म्हणतात, मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायण कृपावलोकोने दिधला. नाथ महाराज म्हणतात, याच देहाने तुम्ही सच्चिदानंद स्वरूप होऊ शकता. तर महाराज म्हटले, याच देहाने तुम्ही देव सुद्धा होऊ. देव होईल म्हणती ते होती, तरी का चित्ते न धरावे. देव म्हणती तरी का चित्ते न धरावे. होती तरी का चित्ती न धरावे. देव होईल म्हणती जे होती तरी का चित्ती न धरावे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. महाराज म्हणतात, याच देहाने तुम्ही देव व्हायचं ठरवलं तर तुम्ही देव सुद्धा होऊ. मग एवढं जर या देहात सामर्थ्य, तर मग प्रश्न शंका निर्माण होऊ शकते की या देहामुळे दुःख होईल का? त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगू, इथं तर ज्ञानेश्वरी गाथा भागवत या देहाचं एका बाजूला श्रेष्ठत्व वर्णन केलं. देहामुळे दुःख होतं असं म्हणावं तर या देहाची, या शरीराची अपेक्षा देवाने केली ना. यह लोकीचा हा देव इच्छित नाती. मग देहामुळे जर दुःख असतं तर देवाने या शरीराची अपेक्षा केली. ज्या अर्थी महाराज म्हणतात, यह लोकीचा हा
कोण इच्छिताती? देव इच्छिताती. पण कोणी असं म्हणेल या देहामुळे सुख आहे का दुःख आहे, कदाचित त्यांना ज्ञात. आपल्यात म्हणतात ना दुरून डोंगर. हा, पण त्याच्यापेक्षा सांगतो, आपल्या अगोदर याच भूमीत येऊन गेलेले जे जे महात्मे आहेत ना, ते सुद्धा म्हणतात ना घेईन मी जन्म. आपल्या अगोदर इथं येऊन गेलेले महात्मे म्हणतात घेईन मी जन्म. देव या शरीराची अपेक्षा करतात. ज्ञानोबराय तुकोबराय या देहाचं श्रेष्ठत्व वर्णन करतात. मग शंका निर्माण होऊ शकते की देहामुळे दुःख होईल का. तर नीट ऐका, देह दुःखाचं कारण नसून, शरीर दुःखाचं कारण नसून, तादात्म्य दुःखाचं कारण आहे. दुःखाचं कारण काय? तादात्म्य. तादात्म्य कशाला म्हणायचं? देहाला मी म्हणणं, देह संबंधीला माझं म्हणणं. मी आणि अहम अध्यासानी मम अध्यास, मी आणि माझे. देहाला आपण मी म्हणतो, देह संबंधीला माझं म्हणतो, आणि या तादात्म्यामुळं जीव दुःख भोगतो. एरवी पाहता देहाला आपण मी म्हणतो. देह म्हणजे आपण आहेत का? देह म्हणजे आपण आहेत का? नाही. पण म्हणताना काय म्हणतो आपण? हात कोणाचा आहे? पाय, डोकं, शरीर माझं, किंवा मी म्हणतो. आणि आपल्याकडे जे जे काही आहे ते कोणाचं सांगतो? आपण सांगतो की नाही? हा, गाडी, बंगला, शेती, बैल, पत्नी, मुलं, कुत्र. कुत्र्याला सुद्धा म्हणतो हे कोणाचं आहे? आता याच आहे का ते कुत्रीच आहे? विनोद नाही तो. पण बघा, ज्या कुत्र्याला आपण माझं म्हणतो, त्या कुत्र्याला जर कुणी शेजाऱ्याने एखादा उचलून घातला काय, तर आपल्या दुखत का नाही? इथं दुखत का नाही? आणि हिरवी गावात बिगर तुकड्याचे बोंबलत फिरणारे कुत्रे, आपल्या समोर कुणी दगड मारतं, काठी मारतं, काय काय, तरी आपल्याला काहीच वाटत का बरं? आता गली बोळाने बिगर तुकड्याचं फिरतंय दिवसभर, तेही कुत्रच आहे ना, आपण पाळलंय तेही कुत्र. मग याला मारल्यानंतर दुःख का? आलं लक्षात? मग तुम्ही या विश्वामध्ये ज्या ज्या वस्तूला माझं म्हणाल, त्या वस्तूची नुकसान झाली की दुःखाचा करण तिकडं. हा का? पहिलं तादात्म्य जोड आहे देहाचं, आणि मग देह संबंधी मी आणि माझे. मग दुःख याच्यामुळं जीव भोगतो, आणि सुखा करता, उद्धारा करता, या तादात्म्यामुळं जीव बद्ध झालाय म्हणून मुक्त होण्याकरता साधन आहे. याच तादात्म्यामुळं रात्रंदिवस जीव दुःख भोगतोय म्हणून सुखाच्या प्राप्ती करता. याच तादात्म्यामुळं आपण जीव आहेत म्हणून शिवाकडे जायचंय. आलं लक्षात? तादात्म्यामुळं जीव दुःख भोगतो. हा, मग पहिलं तादात्म्य उचललं देहाचं. देहाला आपण मी म्हणतो. हा, काय जे नाव असं, रामराव, शामराव, गोपाळराव, माणिकराव, बरोबर. मी, तुमची माझी प्रत्येकाची जी वृत्ती आहे, ती कोणती वृत्ती आहे? अहम देहास्मी. कोणती वृत्ती आहे? अहम देहास्मी. मी देह आहे. मी झांबरे महाराज, मी गोपाळराव आहे, मी शामराव आहे, मी आमका, मी ही वृत्ती आहे ना आपली. अहम देहास्मी, मी देह आहे. पण जोपर्यंत ही वृत्ती आहे तोपर्यंत दुःख आहे. मी देह ही वृत्ती संपली, मी देह ही वृत्ती संपली तर दुःख राहत नाही. आणि ज्याचं देहाचं तादात्म्य सुटलं त्याला वेगळा परमार्थ करण्याची आवश्यकता राहिली. मी देह ही वृत्ती संपली तर शिल्लक काय उरला उरे. शिल्लक काय उरला उरे. देह
इह नव्हे मी हे सरे, शिल्लक उरला उरे. मी याच्या करता सांगतोय, जीव तादात्म्यामुळे दुःख भोगतो आणि सुखाच्या प्राप्ती करता म्हणजे भगवत प्राप्ती करता, उद्धारा करता, मुक्त होण्याकरता परमार्थातली साधना करत असतो. ऐका, मग जीव मुक्त व्हावा, जीव भगवत स्वरूप व्हावा, जीव दुःखातून त्याची निवृत्ती व्हावी, त्याची जीवदशा संपवावी, त्याकरता परमार्थातली कुठली ना कुठली तरी साधना प्रत्येक जण करतो. मग तुमच्या माझ्या उद्धारा करता पूर्वी वेदांनी सांगितलेले काही मार्ग अर्थात साधन आहे. वेद अध्ययन, तपश्चर्या, दान, अष्टांगादी योग, यज्ञादी क्रिया, हे तुमच्या माझ्या करता वेदांनी पूर्वी सांगितलेले मार्ग साधन आहेत. पण आता ते करणं सर्वांना शक्य ही अडचण आहे. हे पूर्वीचे साधन आहेत, जीवाच्या उद्धारा करताच आहेत, पण करणं शक्य राहिलं. आता पहिलं साधने वेद अध्ययन जमल सर्वांना करायला. एक तर वेदाची भाषा आहे, कोणती? संस्कृत भाषा आहे. एक तर सर्वांना त्याचा उच्चार करता येत. पहिली अडचण, ज्याला उच्चार करता येतो त्याला त्याचा अर्थ कळलंच असं. आणि आपण तर या मापातले की आपल्याला मराठी शुद्ध उच्चारता येत का? उच्चारतो सत्वर उच्चार. किती जण म्हणतात प्रल्हादी बिंबला. अहो, वस्तुस्थिती अशी 2025 चालू आहे. किती चालू आहे आता? 2025. ज्ञानोबरायला किती वर्ष झाले समाधिस्थ होऊन? 750 वर्षाच्या पुढं काल गेला. रोज हरिपाठ करणारे माणसं सुद्धा अजून अवघे चित्रलोकेच म्हणतात. हो, अजून चित्रलोकेच म्हणतात. त्रैलोक्य कधी होईल? नाही तर तुम्ही बाजूला साईडला बसून ऐका हरिपाठ. रोज म्हणणारे गडी साप्त्याला फिरणारे सुद्धा हा अवघे अवघे चित्रच म्हणतात. अवघे त्रैलोक्य नाही, चित्रलोकेच म्हणतात. विठाला 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 विठाला. मग मला सांगा, मराठी भाषा शुद्ध उच्चारता येत नाही, त्याला वेदाध्ययन जमल? जरी ते उद्धारा करता, मुक्त होण्याकरता, भगवत प्राप्ती करता साधने, पण सर्वांना ते करणं शक्य. दुसरं साधने तप आहे. कोणतं साधने? तप. बरं, तपश्चर्या करायची म्हणजे इथं घरादारात बायका पोरात राहून नाही. तपश्चर्या करायची म्हणजे घरादाराचा, बायका पोराचा, गोराढोराचा, कोंबड्या झोंबड्याचा, गोधड्या वळकट्याचा सगळ्याचा करावं लागतो. काय बरं होतोय का तू आपल्याच्यानी? हे सुटत, हे उप्रती होत. पण समजा एखादा उप्रती होत नाही पण झाली, त्यांनी सर्व या प्रपंचाचा, व्यावहारिक प्रपंचाचा त्याग केला आणि हिमालयात निघून गेलं. बरं, हिमालयामध्ये गेल्यानंतर तिथं तप करायचंय म्हणजे तिथं काही सप्त्यावानी दिंडीवानी पंक्ती नाहीत. रोज सकाळ संध्याकाळ दिसल त्या झाडाचा पालावर बडून खायचा आहे हिमालयात राहून. पृथ्वी हेच, आकाश हेच, पांघरू नये. ऊन, वारा, थंडी, पाऊस हे सगळं सहन हिमालयात राहून करायचंय. कपडा तशा अवस्थेत राहायचंय, झाडपाला खाऊन राहायचंय, ऊन, वारा, थंडी, पाऊस हे सहन करायचंय, परिवाराचा करायचा आहे सगळा. काय? आणि तशा अवस्थेत राहून तिथं करायचंय. काय जमल का? जमणार? पण असा एखादा विरळा तो तप करू लागला हे सगळं सहन करून, पण तरी तुकोबारायला अडचण दिसली. तुकोबाराय म्हटले हे सगळं सहन करील, पण तरी सुद्धा त्याचं तप घडल असं नाही. का? तुकोबाराय म्हटले हे सगळं सहन केलं, पण तिथं गेल्यानंतर सुद्धा त्याचं मन आणि त्याचे इंद्रिय त्याला तप करू देतील असं नाही. का? महाराज म्हणतात तपाची ते मन करू पाहे घात, करोनी सांगात इंद्रियांचा. महाराज म्हटले त्याचं मन आणि इंद्रिय त्याला तप करू देतील असं. पण हा 10,000 एखादा विरळा आहे की ज्याचा मनाचा निग्रह, इंद्रियावर संयम अर्थात ताबा आहे आणि तप करू लागला. वर्ष 2 वर्ष तप सुद्धा केलं, पण 2 वर्ष तप केल्यानंतर त्याला आठवण आली. कुठली? कुठली?
तुम्हाला कधी येत नाही का? मग काय कुंभमेळ्यातले साधू आहेत तुम्ही? होय, नाही नाही नाही. 2 वर्ष तप केलं आणि 2 वर्षांनी आठवण आली. कुठली? हे मग घराची म्हणजे कोणाची? हा, असं खरं बोल. हा, गेलाय तप करण्याकरता. मी म्हणत नाही, महाराजांचं मत आहे. माझ्या मताला काय अर्थ आहे? महाराज म्हणतात तप करण्याकरता हिमालयात वनात गेला आणि तिथं राहून घरच्या वनितेचं करू लागला. काय? वनी जाऊनी वनिता चिंतिसी. तप करण्याकरता महाराज म्हणतात वनात गेला आणि तिथं राहून घरच्या वनितेचं जर चिंतन करू लागला तर महाराज म्हणतात 2 वर्ष झाडपाला खाऊन ऊन वारा थंडी पाऊस सहन करून जी तू का शिकिली ना तिथं, ते सगळं संपलं त्याच क्षणी. तिथं राहून तुला आठवण आली, त्याच क्षणी केलेलं सगळं संपलं. परत येताना मोकळं हात हलवीत यावं लागतं. म्हणजे पदरात काहीच राहत नाही, एवढं कठीण येते. काय तप? आपण तर आता 15-20 दिवस गेलो. कुठं? हा, कुणी माऊली सोहळ्यात, कुणी तुकोबराय बरोबर, कुणी निवृत्तीनाथा बरोबर, कुणी छोट्या मोठ्या दिंडीच्या मार्गाने का होईना पण गेलं 15-20 दिवस. तरी दिवसात 3दा करतोय माघारी. दिंडीतून बाजूला जाऊन, पपिया पुढे तुझी माय काय माघारीस तर तिला शिंग फुटते ना. दिवसात 3दा फोन करतो. वारीला गेला तर हा, आपले काही तप करायचे लक्षण आहेत? तप एक साधन आहे, पण आपल्याला करणं शक्य, वेद अध्ययन करणं शक्य. तिसरं साधन आहे दान. दान त्याला म्हणतात जे देश काल पात्र पाहून दिल्या जातं, त्याला सात्विक दान म्हणतात. देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम. पण त्याच्यातही असं आहे, जे दान आहे सात्विक दान म्हटलं, जे दिलं त्याचा मुखातून उच्चार करू नये आणि ज्याला दिलं त्याच्याकडून उपकाराची काही अपेक्षा करू. दातव्यमितीय दानम देते नुपकारिणी देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम सुतम. त्याला सात्विक दान म्हणतात. दान करणंही सर्वांना शक्य नाही, तप करणं सर्वांना शक्य नाही, वेद अध्ययन करणं सर्वांना शक्य नाही. 4थं साधन सांगितलंय अष्टांगादी योग. योगाचे प्रकार आहेत किती? 8. एम नेम निरोध प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधीपर्यंत. ते करणंही शक्य नाही. माझं मत नाही, ज्ञानोबराय म्हणतात अष्टांग योगे अष्टांग योगे अष्टांग योगे अष्टांग योगे मने मनिरोध नके दे रया, यमने मनिरोध नके दे रया. वाचा गीत गाई दे, वाचा गीत गाई दे, वाचा गीत गाई दे, वाचा गीत गाई दे. यमन निरोध रया, यमन निरोध वाचा गीत गाईचे, वाचा गीत गाईचे, वाचा गीत गाईचे, वाचा गीत गाईचे. अष्टांग योगादी साधन आहे. ते अष्टांगादी योग करणंही जीवाला शक्य. ज्ञानोबराय म्हटले ते करू नका, सिरून जाताल. अष्टांग योगे न सिनिजे ये नेम निरोध न किजे. 5वं साधन आहे यज्ञ. 5वं साधन कोणतं आहे? आता यज्ञ तर काही कलियुगात तसा कोणी करत नाही. मागच्या 3 युगाचा विचार करा, कोणी कोणी कोणते कोणते यज्ञ केले सगळे पुराण ज्ञात आहेत आपल्याला. प्रत्येकाने वेगवेगळा यज्ञ केला. तसा यज्ञ आपण स्वतंत्र घरी करू शकतो का? करू शकत नाही. आणि आता कोणी तो यज्ञही तसा यज्ञ करत नाही असं नाही, करतो आपण. कोणी 2 टाइम करतात. मला वाटतं डायबिटीस वाले 3 टाइम यज्ञ करतात, बाकीचे 2च टाइम यज्ञ करतात. आता तेवढाच यज्ञ चालू आहे सगळ्यांचा. उदर भरण नो हे, हा एवढाच यज्ञ भरवायचं काम चालू आहे. दुसरा कलियुगात आता कोणी यज्ञ करत. चला, हे 5 साधनं तुमच्या माझ्या उद्धाराकरता पूर्वी सांगितलेली आहे, पण करणं शक्य. हाच भगवंतानी विचार केला. हा भगवंतानी विचार केला आणि तुमच्या माझ्या उद्धाराकरता भगवंतानी स्वतंत्र ग्रंथ सांगितला, ती श्रीमद भगवत गीता. वेदाच्या नंतरचा ग्रंथ कोणता? गीता. वेदात आणि गीतेतही थोडासा फरक आहे. वेद निर्माण झाले कशातून? श्वासातून बाहेर पडले. पण कधी? झोपेत घोरण्यात बाहेर पडले.
आणि गीता ही जागृतीत आहे, शिवाय ती मुखातून आहे. म्हणून हा थोडासा फरक आहे. माझं मत नाही, ज्ञानोबरायचं मत आहे. एकाच ओवीत ते मत सांगितले दोन्ही. हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू. झोपेत, निद्रा म्हणजे झोप, घोरण्यात बाहेर पडले वेद. पण गीतेच्या बाबतीत तसं नाही. त्याच ओवीचं उत्तरार्ध सांगतंय. येथ प्रत्यक्ष सर्वेश्वरू अनुवादला स्वमुखे आपण. सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेचे. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेचे. स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू गीता प्रश्न अर्जुनेचे. श्री गीता प्रश्न अर्जुनेचे. येथ प्रत्यक्ष सर्वेश्वरू अनुवादला स्वमुखी आपण सांगेतो. श्री गीता हा प्रश्न. गीता जागृती ते मुखाने सांगितली, भगवंताने सांगितली. कोणाला? हा निमित्त त्याचं केलंय, सांगितली सगळ्या करतात, सगळ्याच्या उद्धारा करता. तैसे अर्जुनाचे नी गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. जगाचं दुःख घालवण्याकरता निमित्त अर्जुनाचं केलं आणि गीताशास्त्र भगवंतानी सांगितलं. अर्जुनाने जो जो प्रश्न केला त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या धर्मग्रंथात आहे. जी जी शंका निर्माण केली त्या प्रत्येक शंकेचं समाधान आपल्या धर्मग्रंथात आहे. प्रत्येक अध्यायाचा विषय वेगळा आहे आणि प्रत्येक श्लोकाचं चिंतन सुद्धा वेगळं आहे. पहिल्या अध्यायाला सुरुवात झाली. धर्मक्षेत्री समवेता मामका पांडवाश्चैव किम कुर्वत. सुरुवात झाली. बघा, पहिला अध्याय सांगून झाला. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा. करू का डायरेक्ट? 10 अध्याय सांगून झाले. 11व्या अध्यायालाही सुरुवात झाली. 11व्या अध्यायातले 52 श्लोक सांगितले आणि 11व्या अध्यायातला 53 क्रमांकाचा श्लोक आहे. तिथं भगवंताने पूर्वी जे तुमच्या माझ्या उद्धाराकरता सांगितलेले मार्ग साधन होते, किती आता सांगितलेले, वेदाध्ययन, तपश्चर्या, दान, अष्टांगादी, हे पूर्वी तुमच्या माझ्या उद्धाराकरता सांगितलेले मार्ग आहेत. पण या श्लोकामध्ये भगवान म्हणतात, अर्जुना हे पूर्वीचे साधन आहे. त्या साधनाने पूर्वी माझी प्राप्ती होत होती. त्यावेळेला मला ती साधनही आवडत होती. पण आता त्या साधनाने सर्वांना माझी प्राप्ती करून घेता येईल असं, त्या साधनाने सर्वांचा उद्धार होईल असं, त्या साधनाने तुम्हाला मी कळल असं, आणि त्या साधनाने तुम्हाला माझ्यापर्यंत येता येईल असंही नहाम वेदेर्ण तपसा न दानेर्ण. बघा, नहाम वेदेर्ण, नहाम तपसा, नहाम दानेर्ण, नहाम. या साधनाने आता सर्वांना शक्य. मग अर्जुनाने पुन्हा प्रश्न केला, भगवान हे तर पूर्वीचे साधन आहेत. या साधनाने जर तुमची प्राप्ती होत नाही, आमचा उद्धार होत नाही, तुम्ही कळत नाही तुमच्यापर्यंत, या साधनाने जर येता येत नसेल तर भगवान नेमकं आमच्या उद्धाराकरता, तुमच्या प्राप्ती करता भगवान नेमकं साधन तरी काय? भगवान म्हणतात, ऐक अर्जुना, आता सर्वाला करता येण्यासारखं तुमच्या उद्धाराचं, माझ्या प्राप्तीचं साधन आता एकच आहे. ती अनन्य भावाने केलेली माझी भक्ती. भक्ती येऊनी वरी चित्ता ते गा. तुम्ही अनन्य भावाने माझी काय करा? भक्ती करा. झडझडोनी ये परिणाम ज्या पावसी अव्यंग निजधाम माझे. याच साधनाने तुम्ही माझ्या स्वरूपाला येऊन प्राप्त व्हाल. हे भगवान सांगतात. कोणाला? अर्जुनाला. कोणत्या ग्रंथात? हा बघा, आता इथं भगवंतानी अर्जुनाला भगवत प्राप्तीचं, उद्धाराचं साधन काय सांगितलं? भक्ती सांगितली ना. भक्ती इथं अंडरलाईन करा या थोडंसं भागवतामध्ये. भागवत ग्रंथ हा मूळचाच भक्तिप्रधान ग्रंथ आहे. भागवताचा उपदेश भगवान उद्धवाला करत असताना भगवान म्हणतात, उद्धवा माझी प्राप्ती हवी हो, मोक्ष हवाय हो. मग भगवान म्हटले, तू भक्ती कर तुला मुक्ती, भक्ती कर तुला मुक्ती
मिळेल. पण उद्धवाने भगवंतालाच प्रश्न केला. उद्धवाने प्रश्न केला, भगवान तुम्ही काय मला सोपं सांगता भक्ती कर? मी तुमचं एकट्याच ऐकतोय का? मी आतापर्यंत वाट लावलीच म्हणतात ना. उद्धवाने प्रश्न केला, भगवान मी आतापर्यंत अनेकाची मत श्रवण केली. मोक्ष प्राप्ती करता तर प्रत्येकाने वेगवेगळा मार्ग सांगितला, आणि तुम्ही काय सांगता भक्ती कर मुक्ती मिळेल? उद्धव म्हणेगा श्रीपती, मोक्ष मार्गी साधने किती, वेदवादियांची उपपत्ती, बहुत सांगती साधने. आणि तुम्ही काय सांगता भक्ती कर मुक्ती मिळेल? पण आता उद्धवाने ज्यांना प्रश्न केलता ते काही आपल्यासारखे हबप नाही, ते योगेश्वर भगवान आहेत. भगवान म्हणतात, उद्धवा तू ज्यांची ज्यांची मतं श्रवण केली, तू ऐकलेली मतं कशी आहेत सांगू तुला, ऐक आता. भगवान बोलतात, त्याचं नाथ महाराज वर्णन करतात, तू ऐकलेली मतं ती अवघीच समान, की एक गौण एक प्रधान. देवे सांगितले आपण भक्तीसी कारण मुक्तीसी, अनेका साधना नापेक्षिती, सर्व संगाते निरशिती, मोक्ष मार्गी मुख्य भक्ती, जेने स्वरूप प्राप्ती तात्काळ. त्याही पेक्षा भगवान पुढे जाऊन बोलले, माझ्या स्वरूपी ठेवून या मन, फला शेवीन माझे भजन, हेच मोक्षाचे मुख्य साधन. देवे आपण बोलिले विठाला, विठाला 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 विठाला. भक्तीशी कारण मुक्तीशी. उद्धवालाही भगवान म्हणतात, तू भक्ती कर, तुला मुक्ती म्हणजे मोक्ष. मला सांगा, अर्जुनाला उद्धाराचं साधन काही सांगितलं? भक्ती. उद्धवाला भक्ती. मग तुकोबरायचं सुद्धा तेच मत असलं पाहिजे ना, तुकोबरायचं सुद्धा तेच मत असलं पाहिजे. आता भगवान उद्धवाला आणि अर्जुनाला म्हणतात, भक्तीने माझी प्राप्ती, भक्तीने माझी प्राप्ती. मग भक्तीने भगवान म्हणतात माझी प्राप्ती. मग भक्ती भक्ती म्हणजे काय? आता कुणी अंधश्रद्धेने एखादं कर्म केलं तरी माणसं म्हणतात बरी आमची भोळी भावळी. पण वारकरी संप्रदायाला प्रमाणभूत असलेली भक्ती किती प्रकारची? नवविधा भक्ती. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदम. नवविधा भक्तीपैकी कुठलीही केली तरी ती भक्ती आहे. कुठली केली तरी भगवान म्हणतात भक्तीने माझी प्राप्ती. मग भक्ती नवविधा भक्ती आहे. मग पहिली भक्ती श्रवणम. आता तुमचं चालू आहे काय? श्रवणम भक्ती आहे. दुसरी कीर्तनम, कीर्तन ही भक्ती. आता चाललंय हे काय? कीर्तनाचे ना. कीर्तन कशाला म्हणतात? ज्याच्यात भगवंताचं गुणवर्णन केलं जातं, साधूचं गुणवर्णन केलं जातं, त्याला म्हणायचं कीर्तन. ज्याच्यात भक्ती ज्ञान वैराग्य सांगितलं जातं त्याला म्हणायचं कीर्तन. प्रमाण ओवी श्लोक सोडून काहीच बोलायचं नसतं त्याला म्हणतात कीर्तन. आलं का लक्षात? आला विठाला या गादीवर ज्ञानोबर आहे तुकोबर आहे म्हणजे ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, संत वाङ्मय, शास्त्र, पुराण सोडून काहीच उच्चारायचं नसतं. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न करा. भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न करा. भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवारा. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवारा.
महाराजांनी परंपरा घालून दिली. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी. अंतरी श्रीहरी ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या. ह्याच्यात सांगितलंय का कीर्तन? पण ज्याला कुठली का होईना परंपरा असते ना, ज्याला कुठली परंपरा असू दे, ठीक आहे, माऊलींची परंपरा असेल, जोग महाराजाची परंपरा असेल, पाठशाळेची परंपरा असेल, फडकऱ्याची परंपरा असेल, कुठली तरी ज्या परंपरेत जो वावरला तो असं काहीच बावळट फालताड काही करणार. पण ज्या कुठलीच परंपरा नाही, कानात वायरी घालून शिकलं, याचं एक गाणं ऐकलं, त्याची एक कविता ऐकली, ह्याचा एक पवड, मग अशी अनाधिकारी माणसं संप्रदायात दूषण लावतात. विठाला एक लक्षात ठेवा, सगळेच विद्वान, सगळेच वेदांत तयार सगळ्यांचंच नाही, पण अभंग सोडवण्याच्या आपल्या दोन पद्धती आहेत, परंपरा आहे. वेदांताच्या दृष्टीने अभंगाची सोडवण्याची परंपरा पद्धती अशी आहे, प्रक्रिया सांगून ती अभंगाची जुळवणी करतात. फडकरी परंपरेची पद्धत अशी आहे, प्रत्येक प्रमाण ओवी, श्लोक प्रमाण ओवी अशी करून त्या अभंगाची जुळवणी करायची एक परंपरा आहे. हे एवढ्या दोनच आहेत आपल्या. आता याच्या व्यतिरिक्त काय असेल ती कितवी? हा चला द्या सोडून. आपला काय चालला होता विषय, तिकडे या. काय चालला होता विषय आपला? कीर्तन. हा भक्ती. उद्धवालाही सांगितलं भक्ती कर मुक्ती मिळेल, अर्जुनालाही सांगितलं भक्ती कर. भगवान म्हणतात भक्तीने माझी प्राप्ती, भक्तीने उद्धार होईल. आता कीर्तन ही एक भक्ती आहे. तेने नारायण दिला भेटी, तेने नारायण दिला भेटी, तेने नारायण दिला भेटी, तेने नारायण दिला भेटी. कलियुगामाची करावे कीर्तन, कलियुगामाची करावे कीर्तन, कलियुगामाची करावे कीर्तन, कलियुगामाची करावे कीर्तन. देईल भेटी, देईल भेटी. कीर्तन कीर्तन ही एक भक्ती आहे, ती देवाला आवडणारी ना. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल. कलियुगामध्ये हरी कीर्तन हे भगवत प्राप्तीचं बघा. युग परत्वे साधन बदलतात. भगवत प्राप्तीची साधनं काय झाली? कृते ध्यानते, त्रेतायाम यजते, द्वापार्य, कलोतद कलियुगा माझी. म्हणजे युग परत्वे साधनं काय झाली? बदलली ना. तशी वैमान परत्वे आवड सुद्धा बदलते. जी 15-20 वर्षाच्या वयात तुम्हाला जी आवड होती ती आता 70-75 मध्ये ती आवड आहे का? 15-20 वर्षाचं वय असताना जी तुम्हाला आवड होती ती आता 70-75 मध्ये असते का? म्हणजे वैमान परत्वे आवड सुद्धा काय होते बघा. 15-20 वर्षापर्यंत मुलाला खेळ आवडतात, कुठलेही खेळ आवडतात, बरोबर? किती वय महाराज तुमचं? हा ठीक आहे. आता काय आवडत? मृदंग. मृदंग कीर्तनापुरताच आवडतो का रात्रंदिवस आवडतो? 15-20 वर्षापर्यंत खेळ आवडतात किंवा कुठलं. 15-20 वर्षानंतर तो झालेला आहे का? नाही. परमार्थात चांगली साधना करायची निष्ठेने निश्चित होईल. काही अडचण येणार? परमार्थिकाला अडचण येत नाही, बाकीच्या भांगऱ्या बुंगऱ्या लिहिल अडचण. परमार्थिकाला काय अडचण येत? जाणती माणसं सुद्धा सांगतात हो हो मृदंग सुंदर वाजवतो, वारकरी परंपरेतला मुलगा आहे, काही अडचण? कुणी जबाबदारी घेतं? आणि जे ते चांगलं जरी असलं लोक म्हणतात नाही हो म्हणजे अशी अडचण, त्याच्या परिस्थितीला कुणी कुत्र खात नाही. विढाला
25 वर्षानंतर त्याच्या आवडीचा विषय बदलतो. लग्न झालं, पत्नी आवडीचा विषय झाला. किती दिवस त्याची काही मर्यादा असते. मुलं बाळ झाले, तो आवडीचा विषय राहत. पत्नी आवडीचा विषय नाही, तिला झालेले मुलं आवडीचा विषय झाला. मुलं तरी किती दिवस आवडतात. तेच मुलं मोठे झाले आणि त्या मुलांचे झाले काय. आता लग्न ज्या मुलांचे मुलींचे झाले त्यांना काही मांडवी घेऊन मुख्य घेतात का त्यांचे आई वडील. आता लग्न झालेले मुलं आवडत नाही म्हातारा म्हातारीला, त्या मुलांना झालेले आवडतात की नाही. आवडत नसते तरी आवडून घ्यावाच लागत असतात. हा, काहींचे नातवंड भले चित्रे असतात कीर्तनात आणायसारखे, पण सुनाने सांगितलं घेऊन जा की घेऊन नाही नेले तर. हा, मला सांगा, मी हेच सांगतोय, वैमान परत काय बदलत गेली. आवड बदलत गेली ना. का उग 70-75 वयातले म्हातारे आहेत. उग दुपारा गावात मंदिरात आले, मारुती मंदिरात सभा मंडप मोकळा बसले गप्पा. हो गोपाळराव का खेळू गडीवर. आता म्हातारे गोट्या खेळते ना काय, इटी दांडू खेळतील का नाही. वैमान परत आवड काय झाली. तसं भगवान म्हणतात, पूर्वी ते साधन मला आवडत होते, म्हणजे आवडीचा भगवंताचा विषय काय झाला, बदलला. पूर्वी त्या साधनाने माझी प्राप्ती होत होती, म्हणजे प्राप्तीचं साधनही बदललं आणि आवडीचा विषयी. भगवान म्हणतात आता भक्तीने माझी प्राप्ती आहे. कीर्तन ही एक भक्ती, पुन्हा ती देवाला आवडणारी भक्ती. किती कीर्तन भक्ती देवाला आवडते. एक उदाहरण सांगतो मी. चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटामध्ये नामदेवरायचं कीर्तन चालायचं. आता त्या कीर्तनला नामदेवराय कीर्तनकार आहेत. बरं, टाळकरी सामान्य नव्हते. ज्ञानोबराय, सावता महाराज, कबीर महाराज ही मंडळी कीर्तनाच्या साथीला आहेत. आणि श्रोतेही सामान्य नव्हते. जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, निवृत्तीनाथ, गोरोबा काका, सोपान काका, श्रोते अधिकारी, टाळकरी अधिकारी, कीर्तनकार. आता त्या कीर्तनाचा आनंद सामान्य असेल का. रंग भरे कीर्तनात, रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास प्रेम हरिदास देव उभा, तेथे आसे देव उभा. रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत तेथे असे देव. भगवान त्या कीर्तनला असायचे रोज. पण एके दिवशी प्रकार असा झाला, भोजन झालं भगवंताचं आणि थोडी विश्रांती करावी म्हणून काढले देवाने काय, आणि भगवान विश्रांती करू लागले. तोपर्यंत वाळवंटामध्ये कीर्तन सुरू झालं. आता ते नामदेवरायचं कीर्तन आहे. मी अगोदर सांगितलं, नामदेवराय कीर्तनकारी, ज्ञानोबराय चाल प्रमाण म्हणालाय. आणि श्रोते निवृत्तीनाथ, सोपान काका, गोरोबा काका, मुक्ताबाई, जनाबाई असे श्रोते अधिकारी. श्रोते सामान्य नव्हते बरं. ते माझ्या जनाबाई, मुक्ताबाईचा अधिकार एवढा होता, ज्यांची पडलेली कामं देव करायचा, माग पुढं राहून भगवान ज्यांचं रक्षण करायचा, ज्यांच्या मुखातून वचनं बाहेर पडली त्याची गाथा तयार झाली, एवढा मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाईचा अधिकार होता. पण कीर्तन नाही बरं केले त्यांनी. हा, कुठंच पुरावा सापडत नाही. भजन केलं, भजन करून देव आपलासा केला. आणि कोणी सांगितलं कीर्तनानेच देव भेटतो. कारण कीर्तन करताना सुद्धा कोणी असो, तुम्ही असो, मी असो, दोन सुप्त भावना आहेत अंतकरणामध्ये. एक लौकिक दडलंय आणि एक अर्थ दडलाय. म्हणून त्याचं 100% कीर्तन करायला फल प्राप्त होईल असं सांगता येत. ते निष्फल होईल असं नाही माझं मत. पण कीर्तनकार म्हटलं की उगं गेलो बसला कुठे बी, विचारच नाही केला, जमल काय. नाही, असं केलं पाहिजे ना. म्हणजे लौकिक, म्हणून त्याचं 100% फल प्राप्त होत नाही. भजन केलं तरी मुक्त होऊ शकतो ना. अनेक पुराणात हजारो उदाहरण आहेत की त्यांनी फक्त भजन केलं, नामस्मरण केलं, साधना केली, मुक्त झाली. अधिकार सांगतोय, जनाबाईचा एवढा अधिकार होता. कीर्तनात खाली बसून एका योगी पुरुषाला, एका नैष्ठिक ब्रह्मचार्याला, एका ज्ञानी पुरुषाला खालून प्रमाण म्हणण्याची आज्ञा करावी एवढा माझ्या जनाबाईचा होता. जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग,
देवा बोला भंग. आज्ञा केली कुणी? जनाबाई. आणि जनाबाईची आज्ञा प्रमाण मानून मग ज्ञानोबरांनी म्हणायला सुरुवात. आता ज्ञानोबरांनी म्हणायला सुरुवात केली काय ताला स्वराची अडचण असेल का? अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. 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 आणि तोच ज्ञानोबरांचा सूर विश्रांती करणाऱ्या भगवंताच्या कानावर ज्ञानोबरांचा सूर गेला. भगवान जागे झाले. लक्षात आलं कीर्तन सुरू आहे. भगवान उठले आणि धावत पळत चंद्रभागेकडे निघाले. अंगावर भगवंताच्या फक्त पितांबर होता एवढाच पुरावा आलेला आहे. भगवान पळत आले. कीर्तन रंगात आलेलं आहे. आणि भगवान आल्या बरोबर प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला. प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. प्रेमाचे छंदे विठ्ठल नाचू. त्या कीर्तनात भगवान नाचू लागले. ऐका, मी देव आहे. मी कोण आहे हेही भगवान विसरून गेले. विसरून देवपणा उभा पंढरीचा राणा. मी देव आहे हेही भगवान विसरले. आणि त्यालाच खरं कीर्तन म्हणतात बरं. जिथं देव देवपणा विसरतो आणि भक्त भक्तपणा विसरतो ते खरं कीर्तन. देवा नाठवे देवपण, भक्ता नाठवे भक्तपण, ते खरं कीर्तन. आलं लक्षात? भगवान आले आणि त्या कीर्तनात प्रेमाचे नि छंदे विठ्ठल नाचू. भगवान नाचू लागले. एवढे नाचले भगवान, एवढे नाचले. नाचता नाचता देवाचा कळला पितांबर. नाचता नाचता देवाचा कळला पितांबर. सावध होय देवाईसे बोले कबीर. सावध होई देवाईसे बोले कबीर. देव कीर्तन करी पुढे देवनाथे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. तरी भगवान नाचत होते. कबीर महाराजाच्या लक्षात आलं. कबीर महाराज ओरडले, भगवान सावध होई देवा ऐशी बोले कबीर. तरी भगवान सावध होत. म्हणून साधू या संतांनी देवासी धरले मनगट. काय झाले म्हणून दचकले. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे. बघा, नाचता नाचता पितांबर गळाला याचंही भान राहिलं. मी देव आहे हेही भगवान विसरून गेले. एवढं देवाला आवडतं काय? एवढं देवाला आवडतं काय? एवढं देवाला आवडतं काय? कीर्तनाची गोडी. कीर्तनाची गोडी. कीर्तनाची गोडी. कीर्तनाची गोडी. कीर्तनाची गोडी. कीर्तनाची गोडी.
भगवान जिथं विसरून गेले, एवढं देवाला आवडतं. काय एवढं देवाला आवडतं. मग जे देवाला आवडतं ते दिलं पाहिजे का आपल्या आवडीचं दिलं पाहिजे? माणसं आपल्या आवडीचं देवाला देतात का देवाच्या आवडीचं देतात? आता उद्या पौर्णिमेचा काला झाला की गडी मोकळे झाले तर राहिलेल्या आषाढ्यात 15 दिवस त्या इकडे नसतात जत्रा नसतात. बऱ्याच भागामध्ये राहिलेल्या 15 दिवसात आषाढाचा 15 दिवस राहिले ना, बरेच लोक त्या जत्रा करतात. हा, देव कोणताही असो, बांधाचा असो, वड्याच्या कडाचा असो, नदीच्या कडाचा, कॅनलच्या कडाचा, डोंगराच्या कडाचा, सिंदूर लावलेला कोणताही असो, त्याला आवडतं का होते? नाही. कुठलाही देव असेल त्याला त्याची पूजा आवडेल, त्याचं गुणगान केलेलं आवडेल, त्याचं ध्यान केलेलं आवडेल, त्याचं चिंतन केलेलं आवडे दिवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस. हा, नामाचा उच्चार रात्रंदिवस तो प्रकार देवासी. तुळशीमाळ, रदही, आषाढी, पंढरीची, तो प्रकार देवासी. हा, देवाला भजन आवडेल, कीर्तन आवडेल, नामस्मरण आवडेल, त्याचं ध्यान आवडेल, चिंतन आवडेल, व्रतवैकल्य आवडेल, साधना वारी आवडेल. मला हेच सांगायचंय. नाचता नाचता भगवान देव हे विसरून गेले, पितांबर गळाला याचंही भान राहिलं नाही. एवढं देवाला आवडतं. काय कीर्तन. कीर्तन ही एक भक्ती आहे आणि ती देवाला आवडणारी भक्ती आहे. मग महाराज म्हणतात जे देवाला आवडतं ते तुम्ही देवाला द्या. काय आवडतं? कीर्तनाची गोडी, देव निवडी आपण. आलं लक्षात? हे तुकोबरायचं मत आहे, म्हणजे भक्ती सांगितली. देव निवडी आपण, कीर्तनाची गोडी, देव निवडी. मग महाराज म्हणतात जे देवाला आवडतं ते तुम्ही देवाला देत असताना पण तुम्ही त्याचे बना. काय काय बना तुम्ही त्याचे? कोणी वारे अधिकारी, कोणी वारे अधिकारी, कोणी वारे अधिकारी, कोणी वारे अधिकारी. महाराज म्हणतात जे देवाला आवडतं ते देवाला देत असताना तुम्ही त्याचे काय बना? अधिकारी बना. कोणी व्हारे. अहो पण महाराज जर देवाला भजन आवडतं, भक्ती आवडती, नामस्मरण आवडतं, हे जर देवाला आवडतं तर नामस्मरण, भजन, भक्ती करण्याकरता तर काही अधिकारी सांगितलेला? अहो तुकोबराय तुम्हीच म्हणता लोकांना सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे हे म्हणणारे महाराज तुम्ही. आणि तुम्ही सांगता कोणी वारे अधिकारी. इकडं तर तुम्ही लोकांना रोज म्हणता यारे यारे लहान थोर, हे म्हणणारे महाराज तुम्हीच. आणि तुम्ही सांगता कोणी वारे अधिकारी. मग याचा संबंध कसा आहे? तर त्याचा संबंध असा आहे, अधिकार नसतानाही तुम्ही भजन केलं, भक्ती केली, नामस्मरण केलं. अधिकार नसतानाही भजन नामस्मरण केलं ते निष्फल होणार नाही, पुण्य प्राप्त होईल. त्या पुण्याच्या बळावर तुम्ही कदाचित देवापर्यंत सुद्धा जाल, देवाचं सान्निध्य सुद्धा कदाचित तुम्हाला प्राप्त होईल. पण तुमची जीव दशा कदापि संपणार ही माझ्या तुकोबरायला समोर अडचण दिसत होती. म्हणून म्हणावं लागलंय कोणी व्हारे. का? अधिकार नसताना साधना करणं त्याचं फल वेगळं आहे आणि अधिकार प्राप्त होऊन साधना करणं त्याचं फल वेगळं आहे. कसं? काय म्हटलं? शॉर्टकट सांगतो. अधिकार नसताना साधना करणं वेगळं आणि अधिकार प्राप्त होऊन साधना करणं. बघा, देव ब्राह्मण अग्नी यांच्या साक्षीने, जनता जनार्दनाच्या साक्षीने विधियुक्त शास्त्र पद्धतीने विवाह झाला. देव ब्राह्मण अग्नी यांच्या साक्षीने, जनता जनार्दनाच्या साक्षीने शास्त्र पद्धतीने विधियुक्त विवाह सोहळा झाला आणि मग त्या मुलीने त्याचं घेतलं. काय? बरोबर घेतात ना इकडं.
त्याच क्षणी अर्ध्या प्रपंचाची ती टप्पूस मालकीन झाली. पुढं त्या घराण्याच्या चाली रीती रूढी परंपराप्रमाणे राहिली. मुलंबाळ झाली, त्यांचे लग्न झाले, सुना घरात आल्या. आता ती सासू पाटलीन झाली. आता पूर्ण कब्जा कुणाचा? तिचाच ना. आपण जर विचारलं, हो बाबा आपल्याला ते तुमच्याकडे अमकी अमकी वस्तू इथं गावात लागत होती, सप्ताह चालू, ते वरच हात करते बाबा, आपल्याकडे काहीच राहिलं. मग आता पाटलीन जाणं तुम्ही, मी आता येण्यावच असतो. आता बरेच पाटलं येण्यावचे सध्या, विलाजत नाही त्याला. आलं द्या आहे का? शास्त्र पद्धतीने विधियुक्त लग्न झाल्यानंतर अधिकार प्राप्त होऊन तिने त्याचं घेतलं. काय तर प्रपंचाची काय झाली ती आहे का? याच्या उलट सांगतो, लग्न झालेलं काही संबंध आणि त्याचं नाव घेऊन शर्या करीत मागं फिरली. तुझ्या बापान ठेवलं मालकी. याच्यापेक्षा सोपं काही. अधिकार नसताना नाव घेणं वेगळं आणि अधिकार प्राप्त होऊ घेऊन नाव घेणं तसंच आहे. परमार्थात सुद्धा अधिकार नसताना साधना करणं त्याचं फल वेगळं आहे. अधिकार प्राप्त होऊन साधना करणं. मग इथं महाराज म्हणतात, कोणी व्हारे अधिकारी बना जे देवाला आवडतं. कीर्तनाची गोडी देव निवडी, पण ते देवाला देत असताना तुम्ही अधिकारी बना. कोणी व्हारे मग त्यासी हरी देईल. मग अधिकारी बनणं म्हणजे नेमकं काय करा? परमार्थामध्ये मुक्त होण्याकरता, उद्धाराकरता साधना करताना जे दोष सांगितले किती? 6. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार. महाराज म्हणतात हे 6 पहिले घालवा, त्याच्याशिवाय तुम्ही परमार्थाचे अधिकारी बनत नाही. मग हे 6 तर काही सहज जाणारे. विश्वामित्राला 3 घालवायला वर्ष लागले 60,000. विश्वामित्राला 3 घालवायला वर्ष लागले 60,000. तसले आपल्याला घालवायचे किती वर्षात? हे मेळच बसाना. त्यांना 3 घालवायला वर्ष लागले 60,000 आणि आपल्याला 6 घालवायचे 70-80 वर्षात. 100 आता आपला 70-80 वर्षात घालवायचे 6 आणि ते सहज जाणारे. पहिला काम आहे, सामान्य नाही. थोरा मोठ्याला चितपट केलंय, मज कामाचे नाही. ब्रह्माकन्येशी पराशरी केली काय? भोगिली दिवा, कामयशो, क्रोधो, रजोगुणो. हे सामान्य आहे बुवा. थोरा मोठ्याला चितपट केलंय. नाथ महाराजांनी तर ठळक 10 जणांची यादी काढली. ते नाव घेता म्हणून ठोकाळ यादी काढली. किती जणांची? नाथ महाराजाचा भारूड येतो यडका मदन, पाहून घ्या ती यादी. धडक मारली शंकरा, केला ब्रह्मयाचा मातेरा, इंद्र चंद्रासी दाराला लाविला तू केवळ पंचा. धडक मारली नारदा, शंकराचं झालं ना. कामाजे कोतवाल येणे नागविले बहुतासे. कामाजे कोतवाल येणे नागविले बहुतासे. हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासे. हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासे. जमदग्नी दुर्वास नाडिले महान ऋषी. जमदग्नी दुर्वास नाडिले महान ऋषी. क्रोधाचे फौजार तो हे मिळाला त्यासे. जोहार माय बाप तुहार काळापुरीचा. जोहार माय बाप जोहार मारवी कायापुरीचा. कामाजी कोतवाल याने नागविले बहुतासी. हरिहराची आबरू घेतो भय नाही त्यासी. मोठ्याची यादी. नाथ महाराजांनी बी ती यादी सांगितली. पुढं 4 सांगितले होते ना तुम्हाला, पुढचे सांगतो. धडक मारली नारदा, केला रावणाचा, दुर्योधना मारली 4 आणि 3. पुढचे 3 सांगतो. भस्मासुर मुकला प्राणासी, तिची गती झाली वालीसी. विश्वामित्र सारखा ऋषी नाडीला जेने तो केवळ पंचा. ही 10 जणांची यादी. याच्यात आपल्यासारखं आहे का बोगस पदवेवाला? एकदम ठोकाळेत ही. पण त्यांना सुद्धा थोडा झटका बसलाय. हे कामाबद्दल सांगतोय आणि तो एक काम आहे 6 पैकी. तो महाराज म्हणतात काय करा? घालवा. पहिला काम आहे. दुसरा क्रोध. क्रोध म्हणजे तुमच्या सोप्या भाषेत राग. वातावरण झालंय पावसाचं. क्रोध तो सामान्य आहे. आपली तर साधनाच नाही परमार्थातली. आपल्याला थोडं मनाच्या विरोधात कोणी काही बोललं की लगेच येतोय राग, म्हणजेच क्रोध. अहो थोरा मोठ्याला आवडता आला नाही. बघा पुराण. क्रोध झाला कपिल मुनीशी, त्याने भस्म केले सगरासी. नारदे कुबेर पुत्रासी वृक्षत्वासी आणले. कपिल मुनी सारख्याला
नारदासारख्याला क्रोध आवडता आला नाही. पहिला काम आहे, दुसरा क्रोध, तिसरा मद. मद कशाचाही असतो, सत्ता, संपत्ती, हा सत्तेचा, शरीर बळाचा, बुद्धिबळाचा, सौंदर्याचा, सगळ्याचा काय असतो, मद असतो. पण टिकाऊ हा काम, क्रोध, मद, मत्सर. दुसऱ्याचं काय तिथंच तू काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, दांभिकता. काही काही माणसं बघा नसतं काय, पण हा माझ्या नाद नाही लागायचं मी, मला नाही त्या आयुष्यात फडवून टाकेन नसतं काय, पण ते तेवढ्या पुरतं हा माझ्या नादी नाही लागायचं मी आमचं काही. दांभिकता. सहावा क्रोध आहे, ते आपलं अहंकार आहे. तो तर अधोगतीला नरकाला कारण आहे. म्हणून तुकोबराय म्हटले त्याग तरी आईसा अहंकारा. आता या सहाचा विस्तृत विचार आहे, वेळ नाही आपल्याकडं, वातावरण झालंय जरा थोडं पावसाचं. हे सहा जोपर्यंत आते तोपर्यंत महाराज म्हटले तुम्ही परमार्थाचे अधिकारी बनत नाही. मग किती साधना करा, आलं लक्षात, पदव्या मिळवा, लावून घ्या, काही करा, काही होत नाही. लोक मानतील, लोक डोक्यावर घेऊन असतील, वावा करतील, स्वतःच काही होत नाही. महाराज म्हटले ह्यांना पहिलं घालवा, हे जवळ राहते. तुकोबराय म्हटले काम, क्रोध, लोभ घेऊन या संगे निघे परमार्थाशी तोची मूर्ख म्हटलं. किंवा नाथ महाराज म्हटले काम, क्रोध, लोभ जयाचे अंतरी, जयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसा नाही अधिकारी ऐसा येते. काम, क्रोध, लोभ जयाचे अंतरी. पुढे सर का बसलेली मंडळी पुढे सर सरका पुढे सरका. तुम्ही पण सरका ना, पुढे सरका ना. हो पुढची मंडळी पुढे येऊन बसा. तिकडे पडवीला जा. आणि एवढं काही जोरात नाही, एवढं तर तुम्ही रानातही भिजत तेव्हा जमत आहे. हो शेतात भिजले एवढे तरी जमत आहे. काय पहिलेच माग बसलेले होते, त्यांची काही लई इच्छा नव्हती पुढे बसायची. भिजले तर भिजू द्या. विठाला चला. नाथ महाराज म्हटले काम, क्रोध, लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी आईसा. तो इथला अधिकारी नाही. महाराज तर म्हणतात कोणी व्हारे अधिकारी. हे जोपर्यंत आत आहेत तोपर्यंत तो परमार्थाचा अधिकारी बनत नाही. म्हणून महाराज म्हणतात हे सहा पहिले घालवा. पण महाराज घालवायचे कशाने, वेगळ्या कशाने जाणार नाही. ते अंगी वैराग्याचे, दुसऱ्या कशाने जात नाही. वैराग्य बळानेच हे घालवता येतात, अन्य कशाने घालवता येत नाही. मग वैराग्य कशाला म्हणायचं, इह लोकापासून स्वर्ग लोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला म्हणतात. काय हा विचार सागर सांगतोय. आणि आपला धर्मग्रंथ सांगतो इंद्रिय अर्थेषु वैराग्य. त्या श्लोकाखालच्या सगळ्या ओव्या वाचा. वैराग्य कशाला म्हणायचं, वैराग्यवान पुरुषाला भोग कसे वाटतात. व मेलिया लाळन घोटी जीवी रसना कांगन सुया लिंगणा प्रीताची या विषखानी नागवी जळत घरी नरी घावी व्याघ्र विबार न करावी बसती जीवी धडधडीत लोहरसी उडी न घालावी जैसी न करावी उसी आजगराची. अर्जुना तिने पाडे जयाचे विषय वार्ता ना बडे निधीच तही तोंडे इंद्रियाचे निजावो अथवा येही कीचिका स्वर्गीचे भोग पायिक झाली या इच्छे ते परी भोगावे हे नरुच मना माझी. हे सगळे दृष्टांत पाहून घ्यायचा. हा वैराग्य, असं वैराग्य बळ अंगी धारण करा. वैराग्य बळाने सहा दोष घालवा, अधिकार संपन्न व्हा. जे देवाला आवडते ते देवाला द्या. आपली जीव दशा घालवण्याकरता कुठलाच प्रतिबंध राहत नाही. उरेल ना उरी ढोपार खुमाई ढोपार कुमाई विठोबार कुमाई ढोपार कुमाई विठोबार ढोपार कुमाई विठोबार ढोपार कुमाई विठोबार हरि जय ढोपार कुमाई विठोबार हरे जय ढोपार कुमाई विठोबार जय जय ढोपार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार ढोपार कुमाई विठोबार कुमाई ढोपार कुमाई विठोबार कुमाई ढोपार कुमाई विठोबार हरि भगवान की जय. हो ज्ञानेश्वर माऊली नाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली हो, असो. या अभंगाचा थोडक्यात शब्दशः अर्थ मी आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. जे योग्य आहे ते मायबाप संतांचं आहे, गुरुजनांचं आहे. उपस्थित सर्व गुणीजन, गायक, वादक,
सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध तपवृद्ध संप्रदायातली जाणती शहाणी मंडळी सर्वांच्या उपस्थितीत झालेली सेवा भगवंताच्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी ही सेवा आपण समर्पित करणार आहोत. ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण म्हणून ही सेवा केली या कीर्तन सेवेचं पुण्य बाबांना प्राप्त हो हीच भगवत चरणी प्रार्थना. सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम.